So, good afternoon, everyone. Income and expenditure account याबद्दल आज आपण बोलणार आहोत. Income and expenditure accounts is equivalent to the profit and loss account of the profit-making business enterprises. See, income expenditure account हे कोण बनवतं आपल्याला माहिती आहे, not for profit-making organization. So, profit-making organization काय बनवते तर profit and loss account बनवते. So, it is an account which is widely adopted by the most of the not-for-profit making concerns, and it's prepared by following the accrual principles. So accrual principle वर not-for-profit making चं income expenditure accounts काय होतं प्रिपेअर केलं जातं. ठीक आहे. सो तुम्ही रिसिवेबल्स पेएबल ठीक आहे जे काय असतील सगळं यामध्ये काय करणार नोंदवता. नॉट ओनली कॅश बेसिस. सो ओनली आयटम ऑफ द रेव्हेन्यू नेचर्स पर्टेनिंग टू द करंट इयर आर इन्क्लुडेड. सो इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट्स मध्ये जे आयटम्स समाविष्ट होतात ते फक्त रेव्हेन्यू नेचरचे असतात. मग कॅपिटल नेचरचे जे आयटम आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल रिसिप्ट्स हे बॅलन्स शीटला शो केले जातात. So the preparation of accounts and therefore requires the adjustment in the relevant accounts in respect of the both outstanding advance items of the income and expenditure. Normally जेव्हा आपण नॉट फॉर प्रॉफिट मेकिंगचे जेव्हा गणित सोडवतो तेव्हा तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे ऍडजस्टमेंट येतात, आउटस्टँडिंग इन्कमचे ऍडजस्टमेंट करावे लागतात, ऍडव्हान्स रिसिव्ड म्हणजेच प्री रिसिव्ड इन्कम याची ऍडजस्टमेंट येते किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस याचे ऍडजस्टमेंट येतात. सो इट रिक्वायर्स ऍडजस्टमेंट इन द रिलेव्हंट अकाउंट्स. कुठल्या ऍडजस्टमेंट्स येतात? नॉर्मली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऍडव्हान्स पेड किंवा रिसिव्ह याचे ऍडजस्टमेंट तुम्हाला करावे लागतील. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट्स मध्ये त्या होतात. The only difference is in the terms used in the to represent profit and loss. फरक काय फक्त की इन्कम एक्सपेंडिचर नाव वापरलं गेलंय. नॉर्मली वी यूज प्रॉफिट अँड लॉस हे नाव आपण काय करतो नॉर्मली प्रेफर करतो प्रॉफिट मेकिंग कन्सर्नच्या केसमध्ये. बाकी सगळे ऍडजस्टमेंट जे आहे बऱ्यापैकी सारख्याच आहेत जसे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या केसमध्ये शिकलो होतो. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या केसमध्ये सेम ऍडजस्टमेंट आपल्याला इथे करायचे आहे नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनच्या केसमध्ये. ठीक आहे. सो फक्त नावामध्ये बदल आहे अकाउंट्सच्या. बाकी बऱ्याचशा ऍडजस्टमेंट तुम्ही पाहाल की ज्या सिमिलर आहेत, सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि अजून एक काय मेन बदल आहे की इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट जेव्हा बनवतो जे प्रॉफिट होतं त्याला आपण इथे म्हणतो सरप्लस आणि जे लॉस होतं ज्याला आपण काय म्हणतो डेफिसिट. सो एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज कॉल्ड सरप्लस and excess of expenditure over the income is called deficit. ठीक आहे. म्हणजे एक्सपेंडिचर ज्यादा इन्कम कम डेफिसिट म्हणजेच लॉस. ठीक आहे. तर हे झालं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या बाबत. पुढे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड अंडर सेक्शन 8 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013 आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ऍज पर द शेड्यूल 3 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013. परिशिष्ट क्रमांक 3 नुसार ज्या सेक्शन 8 कंपन्या आहेत म्हणजेच अशा कंपन्या की ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे ज्यांचा उद्देश नफा कमवणं हा नाहीये आणि उद्देश काय सेवा प्रदान करणं हा उद्देश आहे. तर त्या कंपन्यांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं त्यांनी दोन गोष्टी बनवणं आवश्यक आहे. रिसिप्ट पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट वरून ते काय बनवतील इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवतील आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करतील. तर त्याच्या काही फीचर्स आहेत इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या. त्या फीचर्स समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट हे सारखंच आहे मी असं म्हटलं. त्यामुळे हे जे ते नॉमिनल अकाउंट. पुढे पहिली जी फीचर दिली आहे तुमच्या पुस्तकामध्ये ती समजून घेऊया. इट इज अ रेव्हेन्यू अकाउंट. वाय इट इज सो? कारण यामध्ये आपल्याला इन्कम दिसतात आणि एक्सपेंडिचर दिसतात त्यामुळे हे रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे जिथे खर्चाच्या नोंदी आणि उत्पन्नाच्या नोंदी केल्या जातात. So it is a revenue account prepared at the end of the accounting period for finding out the surplus or deficit for that particular period. So why do we prepare this account? Why do we prepare this particular income expenditure account? कारण यामध्ये आपल्याला सरप्लस किती आणि डेफिसिट किती हे इयर एंडला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. जसं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या केसमध्ये प्रॉफिट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट करतो अगदी सेम मॅनर मध्ये इथे ते फाइंड आउट होईल. सेकंड फीचर इट इज प्रिपेअर्ड बाय मॅचिंग द एक्सपेन्सेस अगेन्स्ट द. It is prepared
by matching the expenses against the revenue of that particular period concerned. ज्या वर्षीचं उत्पन्न आहे त्याच वर्षीचे एक्सपेन्सेस तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या ऑपोजिट साईडला म्हणजे डेबिट साईडला दिसतील. इन्कमला म्हणजे क्रेडिट साईडला इन्कम आणि डेबिट साईडला सगळे काय दिसतील, एक्सपेन्सेस दिसतील ऑफ दॅट पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. पुढे म्हटलं बोथ कॅश अँड नॉन कॅश आयटम्स सच ॲज डेप्रिसिएशन, नॉन कॅश आयटम आहे, हे सुद्धा काय केलं जाईल, नोंदवलं जाईल इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. कारण डेप्रिसिएशन इज काइंड ऑफ रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. असेटची व्हॅल्यू काय होते, कमी होते, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. सो ऑल एक्सपेंडिचर अँड इन्कम आर एक्सक्लुडेड. जे काही इन्कम एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर असतील, सॉरी, all capital expenditure and capital income are excluded from this particular place. So income expenditure account मध्ये फक्त रेव्हेन्यू स्वरूपाचे एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू स्वरूपाचे उत्पन्न इतकेच काय होतील, नोंदवले जातील. पुढे म्हटलं तर ओनली करंट इयर्स इन्कम अँड एक्सपेन्सेस आर कन्सिडर्ड. जेव्हा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो तेव्हा फक्त पर्टिक्युलर गिवन फायनान्शियल इयर ज्याचं अकाउंटिंग करतोय तितक्याच वर्षाचे इन्कम आणि एक्सपेन्सेस काय केले जातील, नोंदवले जातील. म्हणजे फ्युचरचे एक्सपेन्सेस, फ्युचरचे इन्कम मध्ये इन्कमचं आता इन्कम एक्सपेंडिचर मध्ये काही स्थान नाहीये. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाची लाईन आहे, परत एकदा सांगतो की करंट इयर इन्कम अँड करंट इयर एक्सपेन्सेस आर ओनली कन्सिडर्ड वाईल प्रिपेअरिंग इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे पुढच्या वर्षाचा आणि मागच्या वर्षाच्या इन्कम आणि एक्सपेन्सेसचा इथे काही संबंध येत नाही. त्याच्या ऍडजस्टमेंट, त्याच्या ट्रीटमेंट जेव्हा येतील तेव्हा समजून घेऊ. पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो, ओनली करंट इयर इन्कम, ओनली करंट इयर एक्सपेन्सेस आर टू बी कन्सिडर्ड. हे सगळ्यात महत्वाचं. सो दिस सरप्लस और डेफिसिट इज टेकन टू द बॅलन्स शीट अँड इट इज ऍडेड और डिडक्टेड रिस्पेक्टिव्हली विथ द कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इमॅजिन करा, तिथे आपण नॉर्मली सगळ्यात पहिला आयटम काय लिहितो, कॅपिटल फंड. सो कॅपिटल फंड मध्ये सरप्लस असेल तर ऍड होईल आणि डेफिसिट असेल तर काय करूयात, आपण लेस करूयात. तर हे झालं आपलं थोडंसं डिस्कशन कशाबद्दल, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बद्दल, आणि त्याच्या आपण काय केलं, फीचर्स समजून घेतल्यात. ठीक आहे. सो दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन. फक्त इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या फीचर्स समजून घेतल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, मेन सोर्सेस ऑफ इन्कम, कुठून कुठून उत्पन्न मिळतं नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनला, हे आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ मी छोटा करतोय मुद्दाम, कारण तुम्हाला क्विकली रिवाइज करता यावं पुढे भविष्यात कधी लागला तर. त्यामुळे सध्या फक्त मी काय रेकॉर्ड केलं यामध्ये, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याच्या फीचर्स. तर पुढच्या सेशन मध्ये पुढचा पार्ट घेऊया.